आपण सोनं करूया आणि तिथं होते ते पुस्तकं अवेलेबल होते. आम्ही ते पुस्तकं उपलब्ध केले आणि त्या शिक्षकांनी खरंच कौतुकास्पद आहे की त्यांनी ते तयार केलं तिथं. आणि त्यातल्या त्यात आणखी पवार सरांचा कौतुक करावं लागतं. पहिला विषय मी मांडला किंवा राजस्थान ठीक आहे, तुम्ही आधी बघून घ्या आणि स्वतः काय करताय तसं ते करा. तर म्हणजे जी पुस्तकात पद्धत नाहीये आधी ती पुस्तकात पुढे आहे, तर ती एक पद्धत त्यांनी मला सांगितली की आधी पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये पूर्णांकांचा वेगळा गुणाकार भागाकार बेरीज करून घ्यायची आणि मग अपूर्णांकांची वेगळ्याने करायची. म्हणजे कशी ती समजली का तुम्हाला? विद्यांजली पोर्टलवर मागणी नोंदवायची होती. जवळपास सगळ्यांनीच मागणी नोंदवली असेल. आता मला माहिती नाही की तर कोण सांगते याला काय दिसतंय, पण जर कोणाला विद्यांजली पोर्टलला मागणी नोंदवायला अडचण असेल तर इथे आपण शेअर करा वाटल्यास. म्हणजे दोन हे बघा बरं, प्रत्येक वेळेला 3-3 महिन्यात त्यावर विद्यांजली पोर्टल येतं. विद्यांजली पोर्टल हे वर्षभरामध्ये 4 क्वार्टर साठी काम करतं. पहिला क्वार्टर, दुसरं क्वार्टर, तिसरं आणि चौथं, म्हणजे 3-3 महिन्यासाठी मागणी नोंदवायची असते विद्यांजली पोर्टलवर. विद्यांजली पोर्टल काय आहे माहिती का कुणाला? काय काम करतोय आपण विद्यांजली पोर्टलवर? आता करते तुम्ही मागणी नोंदवताय सांगा बरं. हा, विद्यांजलीवर 1 वर्ष झालं नोंदणी करायला. तेच म्हणतोय मी, अजून आलं नाही ना. बघा मी तेच म्हणतोय, म्हणूनच मी आधी सांगितलं सर 4 वेळा मागणी नोंदवायची. पहिल्यांदा मागणी नोंदवली की दुसऱ्या वेळेला लॅप्स होऊन जाईल ना. घेतलं का तुम्ही सगळ्यांनी? तर आपल्याला थोडंसं शाब्दिक गणिताकडे जाऊया. गणित असताना याला जोडून आपण शाब्दिक गणित हे आपल्याला आलं पाहिजे, बरोबर आहे. मी तुम्हाला 2 संख्या देतो. काय देणार? 2 संख्या देणार. समजा मी लिहिलं 731 आणि 412 लिहिली, बरोबर आहे. व्हेरी गुड. मुलांचं सामाजिक, भावनिक, शैक्षणिक सर्वांगीण आणि विकासासाठी पालकांचा सहभाग. मुलं समजून घेऊन त्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शिक्षक आणि पालक यांच्यामध्ये संपर्क वाढवणे. सगळ्याच्या सगळे नको नसेल तर मी अजून तुमच्या शाळेवर येईल किंवा तुम्हाला किंवा मी जेव्हा याच्यामध्ये काय त्या फोल्डर मध्ये शाळा पालकांकडून काय समजून जे सरांनी सांगितलं आता का कशासाठी. आणि शैक्षणिक ग्रामसभेमध्ये सगळ्या गावाचे लोक असतात, पूर्ण ग्रामपंचायती पालक परिषदेमध्ये फक्त जे मुलं आपल्या शाळेत आहेत त्यांचेच पालकांसोबत घेतलेली आपण टीचर पॅरेंट्स मीटिंग म्हणतो ना अकॅडमिक, ती त्रैमासिक असते. ती घेतल्यानंतर तिची त्रैमासिक भरायची असते. मला वर्गावर फक्त डायरेक्ट घ्यायचंय, बस एवढंच आहे. एवढंच त्याच्यासाठी काम करायचंय महिनाभर. आणि हे केलेल्या कामाचं काय तुम्हाला अनुभव आला हे पुढच्या शिक्षण परिषदेमध्ये मग आढाव्यामध्ये तुम्हाला विचारलं जातं. जे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. समग्र प्रगती पुस्तकामध्ये पहिलं जे पान आहे याच्यामध्ये 3 भाग करण्यात आलेले आहे. भाग अ, भाग ब आणि भाग क असा. पहिल्या भागामध्ये भाग अ मध्ये विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला भरावयाची. त्याच्यात शाळेचं नाव, युडाईस नंबर, विद्यार्थ्याचे नाव, हजेरी, तुकडी, पालकाचे नाव. शाळा स्तरावर आपल्याला येणाऱ्या अडचणी हे काही कोणाला हौस नाही मित्रांनो. म्हणजे कोणी तयार करून आणावं तुमच्या जवळ ते डेमो करावा असं नाही. असं आहे का? असं मुळीच नाही. काल आम्ही
धावपळीमध्ये 28 तारखेला आपल्याला वेळच नव्हता.